हरिओम. आज मंगळवार 25 फेब्रुवारी 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज सांगणार आहेत आपल्याला की मला जनप्रियत्व फार आवडतं. हे त्यांचे विचार आपण ऐकूया. इथून जाणाऱ्या मंडळींना निरोप देताना मला खरोखरच फार वाईट वाटतं. पुन्हा आपली भेट होईल की नाही ते काही सांगता येत नाही. तुम्ही सर्वांनी एकमेकांशी अत्यंत प्रेमाने वागा. प्रेमाने जग जिंकता येतं. तुम्ही माझ्यापासून जनप्रियत्व शिका. मला जनप्रियत्व फार आवडतं, कारण जो लोकांना आवडतो तोच भगवंताला आवडतो. जो निस्वार्थी असेल त्यालाच जनप्रियत्व येईल. जो भगवंताच्या इच्छेने वागेल त्यालाच जनप्रियत्व येईल. आपण आपल्यासाठी जे करतो ते सगळ्यांसाठी करणं हे भगवंताला आवडतं. आपण आपल्यापुरते न पाहता सर्व ठिकाणी भगवंत आहे असं पाहावं. प्रत्येकाला आपण हवंसं वाटलं पाहिजे. असं वाटण्यासाठी लोकांच्या मनासारखंच वागलं पाहिजे किंवा त्यांना आवडेल तेच बोललं पाहिजे असं नाही. प्रेम करायला कशाचीही जरुरी लागत नाही. पैसा तर बिलकुल लागत नाही. हे मी माझ्या अनुभवावरून सांगतो. जगात कुणी कधी भोगली नसेल एवढी गरिबी मी भोगली आहे. अशा गरिबीमध्ये राहूनही माझं अनुसंधान टिकलं. मग तुम्हाला ते टिकवायला काय हरकत असावी. मी जर काही केलं असेल तर मी कधीही कुणाचं अंतःकरण दुखवलं नाही. तेवढं तुम्ही सांभाळा. जो जो कोणी मला भेटला तो मी आपलाच मानला. मी नुसता खेळ मांडला आणि तो खेळलो. त्यामुळे त्याचे सुख दुःख मला कधी बाधलं नाही. नाम घ्यायची इच्छा पूर्ण झाली नाहीये म्हणून मी पुन्हा जन्माला आलो. मला तुम्ही सगळे रामरूप दिसत आहात. मला जे सांगायचं असेल ते मारुती रायाला सांगावं म्हणजे ते मला कळतं. माझा मनुष्य कुठेही असला तरी तो माझ्याकडेच येणार. मला दूषितपणा अगदी आवडत नाही. ज्याने माझी निंदा केली त्यांना तर मी कोण हे कळलं नाहीच. पण ज्याने माझी स्तुती केली त्यांना मी कोण आहे हे त्याहून कळलं नाही. प्रत्येकाला वाटतं की आपल्याला लोकांनी चांगलं म्हणावं. मी मात्र वागायचं तसंच वागेन. हे कसं शक्य आहे. नाम घेतल्याने आपले सर्व अवगुण आपल्यालाच कळून येतील याबद्दल खात्री बाळगा आणि अंतःकरणपूर्वक नाम घ्या. एक भगवंताचं नाम घट्ट धरावं. त्यामध्ये अति उत्कटता ठेवून एकतानता करावी आणि स्वतःला पूर्ण विसरून जावं. मी नाम घेतो हे देखील विसरून जावं. हाच खरा परमार्थ होय. नामामध्ये एकतानता होण्यासाठी भगवंताच्या साक्षीत्वाने वागा. हवं नको पण टाकून द्या. राम करता ही भावना ठेवा. विषय मालकीने भोगा. आपला गुण भगवंताकडे लावा. लहान मूल होऊन देवाकडे जा. रामाला आपलं सुख दुःख सांगा. देह भोगाला कंटाळू नका. काळजी घ्या पण काळजी करू नका आणि निर्भय बना आणि अशा रीतीने जिवंतपणी आपलं मरण पहा. जिथे नाम आहे तिथे मी आहे म्हणून खचित समजा. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.